नमस्कार. कसं काय नियोजन राहिलं तर सर्जाचं एवढं मोठं ही घेतली? खरेदी असं काय नव्हतं आमच्या मनात घ्यायचं, असं आम्ही आपला विषय निघाला त्यात घेतली. तर चर्चा चालली होती, त्यातून आम्ही बोलून घेतली. मग आता कसं नियोजन कसं राहील आपल्याकडे? तुम्हाला नात पहिल्यापासूनच आहे ना बैलगाड्यांचं, नियोजन कसं राहील? नियोजन काय आता ही सगळी पुढे नियोजन असंही पोरच सगळी करतात नियोजन म्हणजे त्याचं. आमचे टायमनगुटची पोरं आहेत, गिरवीची आहेत, वजीर फॅन्स क्लबची, ही सगळी मिळून आम्ही स्वतः नियोजन करू त्याचं. बाकी सगळे नियोजन कंटिन्यू राहिलंच आहे ना? तसं तुमचं नाव कुठल्या बैलापासून आधी बैलगाडी क्षेत्रात तुम्ही कुठलं पदार्पण केलं होतं काहीतरी आधी? नाही, आता बरीचशी शंकर बंदीच्या काळात होता माझ्याकडे शंकर म्हणून. ते त्यावेळेस काय एवढं पब्लिसिटी नव्हती, कारण चोरूनच मैदानात चालायचं, चोरूनच पळवलं जायचं. त्यावेळेस काय एवढं नाही, शंकर एक होता माझ्याकडे त्या टाइमला. तुमच्या बावऱ्याचा पण इतिहास चांगला ना, काय सांगाल? चालू सीझनला बरेच मुलाला मन त्या दिवशी मथुर बर राहिला माहिती माझ्या. कुठे कुठल्या पायऱ्यात पळायला तरी आतापर्यंत? मथुर पळलाय, अजून बकासूर आहे ना, बकासूर पळलाय, 2 वेळा बकासूर बर पळलाय. आता ही गाडी पळते म्हणजे घरची गाडी पण आपल्याला दिसेलच की बऱ्याच वेळा. हो, 100 कुठे कुठे आज पण आजची घरचीच आहे. अरे वा, आता आपल्याकडे आल्यापासून पहिलंच मैदान आहे? हो, नाही दुसरं मैदान आहे. उरळी कांचन पिस्टन बर केलं होतं ना तिथे केलं ना. ते लॉबी तोंडाला झाली. हा, मग ती काय ते आहे ना, इकडे हरजीत चालते. पण तरी कसं नियोजन राहील? माणसाचं आता प्रेम बी वाढलंच नाही ना सर्जा, कसं काय सांगाल? झालंय आता सर्जावर माणसांचं खूप प्रेम होतं. आम्ही तीच माणसांना म्हणजे विनंती केली की आमच्यावर पण थोडं प्रेम राहू द्या सर्जा बरोबर. आम्ही सांगतोय माणसांना, सर्जावर तर माणसांचं भरपूर प्रेम आहे. आणि असं मुलाखतीत ऐकलं की शेतकरी कुटुंबातलं तुम्ही आहे ना, एवढं मोठं पिढ्यानपिढ्या आम्ही शेतकरीच आहे, शेतकरी कुटुंबातलंच आहे. आणि सर्वसामान्य आम्ही आमची बैल कोणाला देत नाही सांभाळाय, बैल आमच्या घरीच असतात, आम्ही स्वतः सांभाळतो. जेवढी बैल जाणे ती शेवटपर्यंत धावण्यावर राहिली. तरी असं इतिहासातला एखादा बैल सांगा तुमच्या आठवणीतला जुना तुमचा किस्सा? आमच्या शंकरच होता. काय सांगा त्याच्याबद्दल? ते असं तेव्हा शंभू लहान होता त्यावेळेस तेव्हा एका दावा घेऊन जायचा फाटीवर त्याला, पण त्याने जोड छकडन फाटी बघितली की त्याला 10-15 पोरं पुरत नव्हती. सर्जात आपल्या क्वार्टरला सेट व्हायला किती वेळ लागला? कारण जनावर जवळ येतो सेट व्हायला वेळ लागतो ना थोडा? नाही काय, एका दिवसात सेट झालाय. लय शांत आहे, म्हणजे माणसांनी असं गैरसमज केलता, फक्त त्याला गर्दी गोंधळ खपत नाही हाच विषय. गोट्यावर बारकी पोरं खाल नाही करतात, ते काय करतात? हा, आमच्या इथं कोण सगळे आमच्या घरातली बारकी पोरं आम्ही सगळे हात लावतो, सगळ्यांना हात लावून देतो. अजिबात आमच्याकडे आता हे दुसरं मैदान आहे, आम्ही किती वेळा आत बाहेर करतो गोट्यातनं, किंवा कधी त्याने आपल्याकडे कुठला तमाशा आजपर्यंत यायला नाही. शांतच आहे, शांतच आहे. म्हणजे त्याला तुम्ही जशी वागणूक द्या चाल तसं तो राहणार. आमच्याकडे वागणूक म्हणजे बोट लावत नाही बैला. तुम्हीच उतरता, तुम्ही सोडता त्याला खाली? हा, आम्हीच गोट्यातनं बाहेर काढतो, आम्हीच गोट्यात आत. आता कसं किती दिवसाच्या फरकाने बिरकाना काढणार आहे काहीतरी? त्याचं गणित असं आहे की तो तिसऱ्या दिवशी 4 पाय उड्या मारतो. शक्यतो तो 4-5 दिवसाच्या फरकाने काढणार आहे आम्ही शक्यतो हळूहळू. सगळे बैलात म्हणजे नियोजन होतं एकदम सगळी हळू एक असतं. आता त्या दिवशी सर्जा उरळी कांचनला पळून आला की 2 दिवसांनी परत बाजा काढला होता, तो बोरला तिथं राहिला ते फायनल. उरळी कांचन कोणी पळवली गाडी? पिस्टन आणि होता सनी ड्रायव्हर, पिस्टन आणि सर्जा होते. तुमची कोण ड्रायव्हर असेल तशी? तस काय नाही, आता काय झालंय, आता आमचं ते दुसरं मैदान आहे आता, त्यामुळे कोण आमच्या पुढचा पायरा मोठा असेल त्यांचा कोण असेल तर तो बसवतो ड्रायव्हरचा. अजून आम्ही काय डिसाईड केलं नाही ग्रुपने बसून, ड्रायव्हरचं काहीच नियोजन नाही. जसं पैर होत जातील तसं पुढे नियोजन आता कंटिन्यू आता बघता येईल पुढे कसं कसं होतंय, त्या हिशोबा आपण ड्रायव्हरचं नियोजन करायचं. आता सर झाल्यामुळे घरच्या गाड्यांना पण नाही काय, घरची पळते तर तुमच्या बावऱ्या बिऱ्या पण बऱ्यापैकी घरच्या गाड्या पण दिसतील आधी मध्ये आहे ना? हा, पळणार ना 100%, बऱ्यापैकी ठिकाणी 100% पळणार. तरी किती दिवसाच्या फरकाने आता काढायचं म्हणताय? तरी 5 दिवसाच्या आसपासच फरकाने काढणार, शक्यतो नाही. क्वचित असं एखादं मैदान झालं की बाबा आज काढला आणि 3 दिवसाने आहे बाबा इमर्जन्सी आहे त्याचं तर काढणार, नाहीतर नाहीच. मग जर चिटकून 2-3 दिवस लगी काढला तर मग पुढे 7-8 दिवसात तर गॅप टाकणार. आणि बिनजोडीचं काय तुम्हाला आवड का? 3 फेऱ्याची आवड पाहिजे? नाही, 3 फेऱ्या सुद्धा आहे. आपल्याला बोलवलं कोणी तर बिनजोडला पण जाणार ना आपण, ते काढायचं म्हणजे आता ऑलराऊंडर खेळायचं सगळं आहे ना. ओके, शुभेच्छा तुम्हाला पुढच्या वाटचाल. काय सांगाल सर्जाबद्दल? तरी मुलं बिलं एवढी सगळी खुश आहेत सगळी तुमच्यातली? नाही, आता आमच्यातली मुलं खुश असणारच ना. शेवट वेगात शेवट आमच्या घरी आलाय म्हणल्यावर सगळीच खुश. महाराष्ट्रातले टॉप मधला नंदी आमच्या दावणीला आले म्हणले आमची सगळी पोरं खुश, आम्ही पण खुश, सगळीच खुश. त्यामुळे आता बरेच तयार पण होतील दावणीला ना आपले मागचे वस्त्र बिस्त्र. काही नवीन खरेदी काय अजून वस्त्र बिस्त्र? नाही, आता हाही त्यांचं नियोजन नीट लागलं पाहिजे. जास्त गर्दी करून उपयोग नाहीये, काय 2-3 आहेत तेवढं त्यांचं नियोजन व्यवस्थित झालं पाहिजे. उगाच जास्त भरून मग नियोजन होत नाही. सगळीच पळली पाहिजेत
त्यांचं काय होतं, त्यांचं करिअर मग राहतं तसंच घडायचं. सगळ्यांचं घडलं पाहिजे, म्हणजे ह्याच्याबरोबर त्यांचं सुद्धा घडलं पाहिजे थोडंफार. त्यामुळे अजून तर नाही, आमचे 3-4 आहेत ती एवढीच आता तर आहेत सध्या. म्हणजे होतील हळूहळू सर्जा 100% होणार. आमचा बाज आहे तो सर्जरीची कॉपी आहे दुसरी. ते बरे बोला, वेगा शेवट घरी आला की हा, वेगा शेवट घरी ज्याच्या आला त्याला आनंद होणारच. नाही. चालतं, चांगलं झालं. शुभेच्छा बरं का तुम्हाला. नमस्कार. तुमचा परिचय द्या सगळं. माझं नाव जयेश अभिजित पवार. सर्जाचं आता कसं नियोजन राहील काय? नियोजन बैल गॅपनेच निघाल बाहेर 4-5 दिवसाचं गॅप. नाद कधी बसून आपल्याला बैलगाड्या सगळं सांगा. पप्पा तर बंदीच्या काळापासून पप्पांना आहे. मीच आता 2-2.5-3 वर्ष झालं मग येणार. आता तुमची मुलाखत बैल शेतकरी ते एवढी मोठी खरेदी आहे का नाही, काय सांगाल बैलाबद्दल? एवढा मोठा बैल आज धावून आपल्या. नाही बैलाचं म्हणजे काय नाही, बैल शांत एकदम, स्वभाव वगैरे शांत. मैदान फक्त बैल जरा पब्लिक बैल की बैल जरा बुजार असल्यामुळे पब्लिक बैल जरा सारखं करतो, पण घरी बैल लय शांत. गई एखादी मारलं पण तो मारणार नाही घरी. लय शांत. किती दिवस लागले तरी सीट व्हायला गोट्यावर आपलं? लगे तो असा आणला की बांधला बैल खायला लागला होता. बैल अजिबात बंदच नाही झाला आपल्या खायला. कसलंच बंद नाही झालं. म्हणजे बैल सेट झालं की लगेच सीट झाला. एकूण बैल किती आपल्या धावणीचं सगळी? आता 3 बैल आहेत आपल्यापाशी. आणि बाजा पळतोय मग आदत तो पण आता टॉपला. तुमचं नाव खरं मग म्हटलं ते कुठलं? पाकऱ्यानं पलीकडे तो बावरे. बावऱ्यापासून नाव चालू ना तुमचं खरं? बावऱ्यापासून नाव लिहायचं. बावरे पोरांचा आहे आपल्या ग्रुपचा. ते शेटचा देवीखंडी त्यांचं ते आपल्यापाशी असतो ग्रुप पाशी. आणि हा आपल्या जाऊन दिला. हा बाजा एक आहे, हा एक, आणि विदर्भ केसरी राणा आहे म्हणून एक आपलं. आता घरच्या बैलात कधी कधी सरच्या पळताना दिसलं आपल्याला? घरच्या बैलाचा वासरू तर ते आता लगेच नाही, पण राणा आता वरण खाली त्याच्याकडे संभाजीनगरला आहे ना, ते पण तो खाली आला की घरची गाडी पळत. आता घेतल्यापासून कुठं कुठं मैदान खेळला का? पहिलेच मैदान नाही, घेतल्यापासून उरळीत खेळलो ना मैदान. किती पळून केला आपण, पण जरा बैलाचा पाय निकाला थोडासा तासात पडल्यामुळे निकाल आपल्याला तो म्हणजे तिथं पण झालाय ना. हा, तिथे एकच केला आपण. काय सांगाल अजून कशी नियोजन राहतील इथनं पुढची? नाही, नियोजन चांगलं नियोजन पळणार बैल हलकी नियोजन पळणारच नाही. तसं आहे ना. हा. ड्रायव्हर कोण कोण असतात आपल्या सरच्याला? तसं काय अजून नक्की नाही बरं का. पोरं आहेत आपली सगळी गिरवीची वगैरे, ती सगळी भाऊदादा आहे, ती पिंटू दादा, सगळी पोरं थायमान ग्रुपची आपली. तर ती सगळं ठरवून ते होईल कसं नियोजन ती करायचं. किती दुसऱ्या फरकान तरी काढताय सरच्याला? तर एक 4-5 दिवसांनी बैल निघेल बाहेर. होय ना. गॅप देऊनच बैल बाहेर. आता ते दुसऱ्या बैलांच्या बद्दल काय सांगाल? कसं इतिहास आहे तुमच्या बाकीच्या बैलांचा? ते वासरू आदत रे बाजा. तर ते आणला 2 महिने 2-3 महिने झाले आणले, पण त्यानं 5-6-7 महिन्यात खेळले आम्ही. त्यातलं 3-4 मैदान वासरू ती पण राहिले. ती पण वासरू किती टॉपचा पण काय त्याला तोंडच काढून हाताच पळतो वासरू. भविष्यात दुसरा सर्जाच आहे तो पण. आणि मग राणा आहे तो पण आता टॉपलाच पळतो. तिकडे विदर्भ केसरी झाला तो पण, त्यानं पण बरेच घेतल्या पदवी. म्हणजे बैल बाहेर विदर्भ तुमची असायची का पळायला? हा, तो बैल आपलाच आहे. तिकडे आपले संबंधित जरा, मग त्यांच्याकडे तिकडे ठेवलाय आपण बैल. ते जरा तुम्हाला आवड 3 फेऱ्याची कशी बिनजोडची? हा, आवड कशी जिल्हे बिनजोड का 3 फेर? नाही, आपल्याकडे 3 फेरीच, आपल्याला 3 फेरीच आवडते. बिनजोडचा आपण खेळलोच नाही कधी आजपर्यंत. आता बाकी काय, बाकी रेस विसरायची असते बाकीच्या बैलांची काय घरी? नाही, रेसला बैलांना आपले काहीच नाही. बैल आपली अशीच घरी आज नुसते असतात, मैदान टू मैदान पळतात बैल डायरेक्ट पहिल्यापासून. हा, काही नाही चालवलं काही भांडण. आता एवढी मोठी गोष्ट आली तर काय सांगाल तरी? नाही का तरी आनंदी. आता प्रेम भेटते लोकांना एवढं बैलामुळे, त्याचा आनंद आहे आपल्या समाधान. बाकी इथनं पुढे नियोजनातच बैल चांगले घरची गाडी कुठे कुठे दिसेल? आता तसं काय नक्की नाही. बैल अजून तिकडून खाली येईल, तिकडे मैदान चालतं त्यामुळे बैल तिकडे वर आहे आपला घरचा. ते खाली आला की लवकरच. पण ह्याच्यामुळे तुम्हाला वाटतं ना घरच्या गाडीला काही प्रॉब्लेम नाही? नाही, कारण की तो दोन्ही खांदे बाहेरचा बैल आणि दोन्ही खांदे आतला बैल, त्यामुळे काय अडचण येणार नाही गाडी हाणायला. गाडी आहे ना.